स्मशानभूमी आमच्या हक्काची। मागच्या सोमवारी सुद्धा अशाच पद्धतीच्या आंदोलनाची खाली सगळ्या ग्रामस्थांनी घेतली। जे साधारणतः सिडकोची कारवाई आहे ती सिडकोची कारवाई त्या कोर्टानं आता सांगितलं की त्या पाडायची असं सांगितलेलं आहे। 2 मिनिटापूर्वी जे बोलत होते ते त्यात सिडकोनं कोर्टाची दिशाभूल याच्यामध्ये 2 पद्धतीने केली। कोर्टाच्या मी जी हायकोर्टाची ऑर्डर वाचली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्यांचा ॲफिडेव्हिटाचा उल्लेख त्याच्यामध्ये ते राहून ते कागद त्याच्या आम्हाला त्याच्यावरती साधारणतः बोलता येईल त्याच्यामध्ये। पण आजच्या घडीला स्थिती अशी आहे आता हे म्हणतात की गव्हर्नमेंट गाडीला व्हिडिओ दिलेले किती कोणी बांधली एक गोष्ट त्यांनी सांगितलं तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमचा रिपोर्ट द्या तुमचा रिपोर्ट तर असेल। माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर पूर्ण माहिती नाही तर तुमच्याशी चर्चा करता येईल आम्हाला। आम्ही इथून तुम्ही बोललात का आता हे चर्चा करायची आहे आणि बाहेर या पैशांच्या बाजूला दुसऱ्याकडच्या बाजूला किती बिल्डिंग झाल्या तिथे वेटलँड आहे की नाही। स्मशानभूमीला एक वेगळा नाही आणि बिल्डिंगच्या जागेला दुसरा नाही। हा का वेटलँड तर नदीनं आला समुद्रानं आला किंवा आणखी कोणी त्याच्या करता आहे ना ते झाल्यामुळे खात्याचे ते अधिकारी आहेत त्या खात्याची माहिती एक तर त्यांनी पूर्ण घेतलेली नाही किंवा त्यांना सिडकोच्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण दिलेली नाही। त्यामुळे यांच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही। ह्या अधिकारी चर्चा करण्याचा लायकीचा नाही अधिकारी नाही। तुम्ही दुसऱ्या अधिकाऱ्यांना बोलवणार असेल तर बोलवा। यांच्याशी चर्चा करायचा आम्हाला स्वारस्य नाही। यांची इंटिग्रिटी शब्द इंग्लिश त्यांच्या कर्तव्याशी किती या ठिकाणी ते प्रामाणिक आहेत याची कल्पना अख्ख्या या सगळ्या एरियाला आहे। यांच्याशी चर्चा करण्याची यांची लायकी नाही। स्पष्ट शब्दात सांगितलं जातात या पद्धतीने की ज्या पद्धतीने उत्तर देतात त्यांना खरी माहिती द्यायची नाही। सगळं माहिती असून सुद्धा आपण म्हणताय की नाही साहेब काय गव्हाण ग्रामपंचायत एकत्र बांधली म्हणून मग गव्हाण पद्धती सगळ्यांचा विचार केला ना। एका दिवसात तोडणार आहात 8 दिवसात तोडणार महिन्यात सांगा मला साहेब। माझं असं म्हणणं आहे आपण याची अर्धी चर्चा करत राहू दिवसभर करायची असं आमचं म्हणणं नाही। पण आमचा दिवस आजचा जर घालवलाय तर आम्ही हे बाहेर ज्या घोषणा येतात त्या घोषणा आम्ही पण द्यायला सुरुवात करू आणि याच्या पुढच्या पातळीवरती जाऊ। जर असाच जर आम्हाला सतत संघर्ष करायचा असतो रोज सिडको कोर्टामध्ये चुकीच्या पद्धतीनं सिडको गेलेली आहे। अस्तित्वात असलेली स्मशानभूमी आहे की नाही याच्यावरती आम्हाला पहिले चर्चा करायची। कोण सिडकोचे अधिकारी येणार त्याची करतो चर्चा त्यांच्याशी। अगोदरपासून आहे की नाही ह्या सोसायटी याच्या अगोदरपासून आहे की नाही सोसायटीमध्ये तुम्ही प्लॉट घेतला जागा घेतली फ्लॅट घेतला आजूबाजूला काय इन्क्वायरी करणार की नाही। मग त्याला स्मशानभूमी आहे तर डोळ्यात आहे याला प्लॉट घेतला त्याला पण फ्लॅट घेतले त्यांना पण मग त्यांनी तो विचार आपण स्मशान जाऊन कशाला फ्लॅट घ्यायचा लांब घेऊया ते गेले ना त्यांना ह्याने खत पाणी दिले सिडकोनं खत पाणी दिलंय माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे। डिक्टो निर्णय असा दिल्ली सुप्रीम कोर्टाचा आहे सेम असाच आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये हाही विषय नंतर गेलाय असं नाही म्हणत नाही। पण माहिती तर तुम्ही चुकीची दिली। एखादा मर्डर झाला आणि तुम्ही जर पुरावा दिला नाही तर मर्डरवाला जो आरोपी आहे तो सुटतो। तसं सिडकोने या बाबतीमध्ये केलेलं आहे। सिडकोने याच्या बाबतीतली पूर्ण माहिती दिलीच नाही। ही ग्रामपंचायतीची स्मशानभूमी होती। मग ग्रामपंचायतीची सुनावणी झाली का एक झोपडी जरी तोडायला नोटीस देतात 7 दिवसात हे करा नाही तर काय तुमचं म्हणणं असेल ते सांगा। ग्रामपंचायतीला किती नोटीस दिली तुमची प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी अनधिकृत आहे दिली का ग्रामपंचायतीला नोटीस। उलट ते ग्रामपंचायत कार कोपर करता सेक्टर 9 मध्ये असा प्लॉटवर ही स्मशान सिडकोनी बांधायला घेतलेली आहे। टेंडर काढलं ते चुकीने काढलं सिडकोचा अधिकारी हक्क नव्हती ते त्यांनीच काढले ना कंपाऊंड करायचे स्मशानभूमीला अगदी ते कोणी काढलं त्यावेळेला ते स्मशानभूमी अधिकृत नव्हती।
मग कशा काढलं तुम्ही याच्यातून? खर्च 92 लाखाचा खर्च त्या करायचं सांगितलं आणि शेवटी एक ऑर्डर काढली. वरच्या अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे, अचरज केलेलं आहे की दुसरीकडे हलवण्यात येत आहे. म्हणजे इथल्या लोकांचा अधिकार त्यावर काहीच नाही, गावाचा अधिकार काहीच नाही. हे जे स्मशानभूमी आहे ना, परंपरागत स्मशानभूमी आहे. लोक 15 वर्ष राहिलं, बरोबर गणेश नाईकांनी सांगितलं 15 वर्ष जर राहत असेल तर त्याला 2015च्या अगोदरच्या गोष्टी आहेत ना, त्यांना तोडायचा अधिकार नाही. गणेश नाईक स्वतः मंत्री बोलतायत. हे तर 200-250 वर्षापासून स्मशानभूमी आहे. सार्वजनिक आहे. रस्ता करायचा असला 5 फूट बाहेर जायचं तर शेतकऱ्याला पहिला त्याची सर्व घ्यावी लागते आणि गावकऱ्यांना काहीच घ्यावं लागत नाही. प्लॅनिंग वाले अधिकारी, ज्यांनी इंजिनिअरिंग आहे अधिकारी, यांचे किंवा यांच्यावरचे अधिकारी यांच्याशी आम्हाला चर्चा करायची आहे. त्यांच्याशी चर्चा करू, आम्ही त्यांना जाब विचारू की सिडको आमची पण मालक झाली का? सिडको जमिनीची मालक आहे गावठाणाच्या बाहेरच्या. ग्रामपंचायतीची जी प्रॉपर्टी आहे स्मशानभूमी, त्या स्मशानभूमीमध्ये ग्रामस्थांना विश्वासात न घेता, त्यांची अधिकृत बॉडी ग्रामपंचायत त्यांना विश्वासात न घेता, त्यांना नोटीस न देता काही स्मशानभूमी हलवावी लागणार आहे. अनधिकृत ती नाहीच, पण ती हलवावी लागणार आहे. हलवावी का? एखाद्याचं घर रस्त्यामध्ये गेलं तर त्याला नोटीस दिली जाते, त्याला नुकसान भरपाई दिली जाते. तशी नुकसान भरपाई देऊन मग त्याला हलवल्यावर मग त्याच्यावरती त्या ठिकाणी कारवाई केली जाते. मग त्या ठिकाणी तो रस्ता बांधला जातो. ग्रामपंचायतीला आतापर्यंत सिडकोनं ही स्मशानभूमी या ठिकाणी अनधिकृत आहे, अधिकृत आहे, हलवावी लागेल याच्या किती नोटिसा दिलेल्या आहेत. असली तर तुमच्याकडे कॉपी असू शकते. जसं घराच्या बाबतीत कारवाई करायला आल्या तुमच्याकडे त्या नोटीसची कॉपी दिली जाते. आम्ही याला नोटीस दिली होती. या स्वतःच्या 24 तासात, 36 तासात, 72 तासात, 7 दिवसात, 30 दिवसात हा हल्ला नाही, आता कारवाई करतो आम्ही असं म्हणतात ना. तुमच्याकडे खर्च घेऊ असंही म्हणतात त्याच्यात चिडकोत. हे जर तुम्ही नाही काढलं आम्ही पाडू आणि तुमच्याकडे खर्च घेऊ, हे त्याचे वाक्य असू शकतं. म्हणजे अशा प्रकारे तर हे फक्त ज्यांना यांच्या मनाप्रमाणे जातील त्याप्रमाणे करायचं. म्हणजे काय कुणाकडनं कसं काय बिल्डर लोकांनी आताशी धरलंय, फ्लॅटवाल्यांनी घेतलंय की आणखीन काय? आणि आम्हाला खंत आहे का सगळे वरचे अधिकारी डोळे मिटून यांच्यावर विश्वास टाकतात. हे म्हणतील त्यांच्यावर विश्वास टाकतात. पोलीस प्रशासन हे म्हणतंय त्यांना तसं दुजोरा देतो काय कोर्टाची ऑर्डर आहे. ग्रामस्थांच्या भावनाची कदर नाही. कोर्टाची ऑर्डर आहे ही स्मशानभूमी तिकडे न्यावी म्हणून, बरोबर की नाही? या स्मशानभूमीचा वापर काय करावं? हे काय करावं? तिकडे न्यावं का? काय करावं? किती दिवसात? नाही अरे थांब ना, त्यांचं उत्तर आहे का? काय कोर्टाच्या ऑर्डर मध्ये आहे का काय? असं किती दिवसात? किती दिवसात? अरे मग हे जर दिवसाचं नसेल, महिन्याचं नसेल तर उद्या चर्चा आमदारांच्या बरोबर, शिल्पच्या ऑफिसर बरोबर. ही घाई का करताय? अर्जन्सी काय तुम्हाला? याच्यामुळे केलं त्यांनी की परत कोर्टचा चालू होईल, परत पिटिशन. अरे जाणार ना. एक गोष्ट पिटिशनला जाणार का? तर इतक्या वर्षात काय झालं? जी घरं बांधली 2007ला सोडायला, किती लोक मेले या वर्षांनी? याच्याकरता प्लॅनिंग वाल्यांनी पण असं करायला पाहिजे आहे. जर असं दूरचिरवरती चिमणी तुरब्याला बसवली त्याच्यानंतर काय करतात? आजूबाजूला झाडं लावतात. सिडकोच्या प्लॅनिंग मध्ये या सुरक्षा बाजूला लहान लहान प्लॉट द्या. 2 माळ्याची 4 माणसाची बिल्डिंग बांधा. स्मशानभूमी तर आज नाही झाली ना, अचानक येऊन बांधलेली म्हणून. याच्यातून सिडकोने लोक लपवला पाहिजे, सर्व करून घ्यायला पाहिजे. अरे हे बघ, कोर्टाला काय सोडावी? कोर्टाला एक गोष्ट अशी आहे, वीज गाईड केलेलं आहे आणि त्याच्यावर जे काय द्यायला पाहिजे ती माहिती दिलेली नाही असायला. आणि कोर्टाच्या ऑर्डरची पण त्यांनी जो अर्थ काढतायत ना, तो उठ बस चालली येतं, उठ बस चालली येतं. तुमचं काय शत्रुत्व कोपरगावलांशी? तुमचं शेतकोबरला काय शत्रुत्व आहे? अख्खा गावात किती लोक आहेत? 700-800 घरं आहेत आणि ते किती फ्लॅट आहेत? बोलवा ना ऑनलाईन चर्चेला. आता मानले हेच मुद्दे बोला ना. का तुमचं घर अगोदरचं काय माझी सजवगी अगोदरची?
2006ला सिडको खर्च करतोय तेव्हा 2006ला प्लॉट पण नव्हता 20ला पण म्हणतोय स्मशान बिला कंपाऊंड करायचं 2020ला पण बोलतोय प्लॉट नव्हता 21ला वर्गाने पण देतोय 2006 राहिलं 20-21ला पण त्यांची तेच चालू 6 पासून आहे 200 वर्षापासून आहे. प्लॅनिंग मध्ये दाखवलेले आहे तिथं स्मशानभूमीतले प्लॉट आहे त्यांचा जो प्लॅन ही गोष्ट अशी आहे तुम्ही वकील पार करणार हे सांगणार त्याच्यावरती सांगले ना आता जसं असतं त्याच्यातून असतं ते शिडकोच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही. आणि आमच्याकडे सुद्धा आता काय माहिती हा नवीन पोरगा आला गावामध्ये वकील म्हणून बाकीच्या लोकांना काय आता यांना फसवलं याला विजय घरातला फसवलं राजभाषा आहे ना मराठी साहेब आपली मराठी राजभाषा झाली व्यवहार तुम्ही अग्रीमेंट करताय पार्टी नंबर 1 पार्टी नंबर 2 इंग्लिश मध्ये आम्हाला समजते की मी ग्रॅज्युएट आहे तरी मला समजत त्या बिचार सरपंच उपसरपंच सदस्याला काय समजणार का मराठीत त्यांनी वाचलेच त्यांनी 4 लोक बोलवायचं अमुक दिवशी या तो प्लॉट ताब्यात घ्या आम्ही घेतला अजून पाहिजे आम्हाला तो 30 पैशांना पाहिजे आहे 30 पैशांनी आम्हाला पाहिजे आहे कारण काही गावाल्यांचा नाही तो ह्या गावाच्या स्मशानीवर कॉलनीतील लोक घालतात त्या झगडावर तर कॉलनीवाल्यांना पाहिजे आहे ना दुसरी ग्रामपंचायत ते पण आमचे नागरिक आहेत कॉलनीवाले पण आमचे नागरिक आहेत त्यांची सोय व्हायला पाहिजे साहेब. तर ह्या दृष्टीनं सेक्टर 14 तिथं आता स्मशान घ्या त्या लोकांनी जे असेल ना तर जी स्मशान आहे ते आमचे गावचे लोक वापरतील बाकी दुसरी बांधलीत तुम्ही ते कॉलनीवाले वापरतील. इथं जात पात धर्म न बघता शाळेत प्रवेश द्यावा कुठंही बघितलं जात नाही. तसं स्मशानात सुद्धा त्यांच्याबरोबर गावाला गेले तर तुमच्या पोटातून आम्ही नाही जायचो. ती बांधली कॉलनी अभि लोकांनी सांगितलं की ह्याच्या ऐवजी तुम्ही कॉलनी करता वेगळे बांधा ना वेगळी ती दिली तो कोपरची हलवा तिकडं गव्हाणची काय ना हलवतो शेलगरची काय ना हलवत गव्हाण ग्रामपंचायतला आहे ना. अरे हे मॅटर कोपरगावचं नाही गेलं साहेब गव्हाण असं उल्लेख आहे त्याच्यामध्ये काय उल्लेख कोपरची स्मशानभूमी केरोटियम सेक्टर 9 मध्ये तुम्हीच दिली शिडकोनी टेंडर शिडकोनीच काढलं मग काय तुम्हाला नंतर चालत झालं अगोदर काढले तुला गाणं होतं साहेब सांगा तुम्ही बोलायचं कोपरची कोपरची जी आहे की नाही आपल्याला स्मशानभूमी ती कोपरची हलवाई त्यांनी दिलं की नव्हतं कोपरची जी आहे सेक्टर 9 मध्ये तिथं स्मशानभूमी कोपर गावाकरता अशी तुम्ही टेंडर का काढलं 21 मध्ये नवीन बांधण्या कोपर गावासाठी सेक्टर 9 मध्ये नवीन बांधण्यासाठी जरी असलं तरी स्मशानभूमी तिथे आधी अस्तित्वात होतीच आणि मग हलवायचं आदेश केलं मग ती हलवावी तिकडं म्हणून साहेब बघा जरा ही माणसं राहतात जनावरांनी राहत आमचं म्हणणं आहे ते सीईसी सोडून काही बोलणार नाही इंजिनिअरिंग वाल्यांचं ते सांगणार नाही अजून प्लॅनिंग वाल्यांचं ते सांगणार नाही चर्चा झाली पाहिजे यांच्याशी चर्चा झाली पाहिजे तर या विषयामधून आम्हाला सोल्युशन मिळू शकतं. केवळ कोर्टाची ऑर्डर आहे म्हणून आमची एक परंपरागत असलेली फॅसिलिटी बंद व्हायची कोर्टाची दिशाभूल केली तुम्ही म्हणून आम्हाला कसं मान्य करतो सांगा तुम्हाला कामधंदा नसेल आम्हाला पण कामधंदा करायचा आम्ही अशी तुमची इच्छा असेल तर आम्ही काय थांबू काय चालेल ना. याच्यामध्ये असं आहे का आजच तोडावी या दिलेलं नाही मी त्याला किती महिने तुम्ही घेऊन काय आहे की बाबा तो परत जाईल आणि काहीतरी कंटेम्प्ट ऑफ कोर्टची ऑर्डर घेऊन नाही यावं. एक गोष्ट तुम्हाला सांगतोय शिडकोच्या हातात आहे सगळं शिडकोनं तर मिटिंग ठरवली त्यामुळे त्यांना अर्ज आता एक गोष्ट आमदार पत्र देऊ आपण का मिटिंग अशी घ्यावी म्हणून चर्चा करायला एवढी 2 दिवस नाही 30 तारखेमध्ये 31 येतील नंतर नाही तर शिंदे साहेबांकडे जाऊ आपण मीटिंग घ्या मीटिंग. हॅलो सर तर एक असं आहे की आम्ही आता त्या हायकोर्टाची ऑर्डर वाचली स्मशानभूमी सेक्टर 9 कोपरगाव हायकोर्टाची ऑर्डर वाचली
आता सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आहे ती सुद्धा याच्यामध्ये पाहिली. याच्यामध्ये साहेब सिडको प्रशासनानं कोर्टाची याच्यामध्ये पिटिशनर होते त्या परिसरातले सोसायटीवाले, पण सिडको प्रशासनानं याच्यामध्ये दिशाभूल केलेली आहे. मुळामध्ये याच्यामध्ये त्यांची प्रेयर जी आहे पिटिशनर्सची की हे अनऑथराइज कन्स्ट्रक्शन आहे, हे अनऑथराइज स्मशानभूमी हटवा. तर सिडकोनं या स्मशानभूमीमध्ये ग्रामपंचायतीच्या मागणीवरून याच्यापूर्वी वेळोवेळी या स्मशानभूमीमध्ये वेगवेगळ्या सुविधा पुरवलेल्या होत्या, सिडकोनं पुरवलेल्या होत्या. या ठिकाणी ही स्मशानभूमी या ठिकाणी 200 वर्ष अस्तित्वात होती. या ठिकाणी जेव्हा पिटिशनरनी कोर्टामध्ये जेव्हा सांगितलं का ही स्मशानभूमी अनऑथराइज आहे, तेव्हा गाववाल्यांच्या पैकी जे वकील होते गाववाल्यांचे त्यांनी सांगितलं ही अनऑथराइज नाही. सिडकोचे वकील पाटील म्हणून आहेत, नकुल पाटील साहेबांचे चिरंजीव, त्यांनी सिडकोच्या वतीनं सांगत असताना ही अनऑथराइज आहे का ऑथराइज आहे हे सांगण्याची आवश्यकता होती. तुम्ही ज्या वेळेला तुमचं त्याच्यामध्ये ऍफिडेव्हिट देता तेव्हा स्टेटस सांगणं आवश्यक आहे, आणि हे स्टेटस सिडकोनं सांगितलेलं नाही. याचा अर्थ कोर्टाची दिशाभूल पहिले सिडकोनं केली. वेटलँड आहे असं भरत ठाकूर यांचं ऍफिडेव्हिट असल्याचं कोर्टाच्या याच्यात म्हटलेलं आहे निकालामध्ये. ही वेटलँड कधी झाली, काय झाली, याची प्रक्रिया काय माहिती नाही. बरं, आता सीयूसी वाले या ठिकाणी आलेले आहेत साहेब. सीयूसी वाल्यांनी ही स्मशानभूमी तोडण्याच्या साठीची प्रक्रिया चालू केली म्हणून आता तुम्हाला फोन लावला. ही स्मशानभूमी अनधिकृत आहे असं सिडकोचं म्हणणं आहे म्हणून का कोर्टाची ऑर्डर आहे म्हणून तुम्ही ती तोडायची कारवाई करताय. तर ही प्रॉपर्टी मूळची सिडकोची नाही. या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही सुधार केला पण तुमची मालकी नाही त्या प्रॉपर्टीची, त्याची मालकी ग्रामपंचायतीची आहे. मग मालकाला ही आम्हाला स्मशानभूमी तोडायची आहे नोटीस नको द्यायला. माझं म्हणणं साहेब की प्लॅनिंग बरोबर वेगळं बसलो की त्यावेळेला यांचे कान बंद असतात. सीयूसीचे प्लॅनिंग, सीयूसी, इंजिनिअरिंग या सगळ्यांच्या बरोबर बसायची आमची तयारी आहे. 10 लोकांच्यावर 15 लोकांच्यावर बसून, पण त्यांचे प्रमुख असतील ते या सगळ्यांचा ऐकून निर्णय घेतील. कारण आमचं तर म्हणणं आहे स्पष्टपणानं सिडकोनं या केसमध्ये या ठिकाणी कोर्टाची दिशाभूल केली आणि ज्या ग्रामस्थांच्या जमिनीवरती सिडको आली त्या ग्रामस्थांना तिथून लाथ मारायची सिडकोची तयारी आहे. त्या स्मशानभूमी मालकी ग्रामपंचायतीची आणि सिडकोला ग्रामपंचायतीला कळवावं असं वाटत नाही का बाबा ही स्मशानभूमी अनऑथराइज असं म्हणणं आहे तर सिद्ध करायला पाहिजे. महापालिका ग्रामपंचायतीला जर ग्रामपंचायतीने तुमच्या परवानगीशिवाय नव्यानं बांधली असती तरी तुम्हाला ग्रामपंचायती तुम्ही नोटीस देता, तशी नोटीस दिली असती तर ग्रामपंचायतीने खुलासा केला असता, पण ती अनऑथराइज नव्हतीच. मग ग्रामपंचायतीची एक प्रॉपर्टी जर तुम्हाला त्या ठिकाणी नकोय, काहीतरी तुमचं कारण आहे, कोर्ट सांगतंय काय सांगतंय, तर ग्रामपंचायतीला कळवायला पाहिजे. ग्रामपंचायतीची जी बॉडी आहे तिनं या संदर्भातला निर्णय कळवायला पाहिजे. ग्रामपंचायतीच्या बॉडीला एक स्मशानभूमी अशी बंद करायचा माझ्या मते अधिकार नाही. त्यासाठी बीडीओ, ग्रामपंचायतीची ग्रामसभा याच्या परवानगी घ्या. एरियामधल्या शाळा तुम्ही बंद करायला घेतलात, किती करस्पॉन्डन्स केलाय तुम्ही विमानतळ परिसरामधल्या शाळा बंद करण्याच्यासाठी? म्हणजे मग आता तो त्या ठिकाणी करता एक ग्रामपंचायतीची या सगळ्या परिसरामधल्या तुमच्या शेजारच्या सगळ्या गावामधल्या स्मशानभूमी जागेवरती आहे. एक तिथल्या कोणातरी लोकांना नको तर सिडकोनं विचारही केला नाही का बाबा काय प्रोसिजर असायला पाहिजे. सिडकोनं परस्पर ठरवून टाकलं ही स्मशानभूमी नको. साहेब आता जे हे आहे ना सिडको भवन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समोरून टॉवर जातो, हाय टेन्शन लाईन जाते, मग तिथे त्याच्या खाली तुम्ही गाड्या उभ्या करताय साहेब. त्या ठिकाणी नागरिक उभे करतात, तुमच्याकडे येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गाडी आता येऊन दाखवतो तिथे. आता ते झालं त्या ठिकाणी. आता त्यानंतर मधल्या काळामध्ये आपण सगळं केलं. तुमच्या त्या बिल्डिंगच्या वरती जर या ठिकाणी एखाद्याने जर 1 लाख कोटी दिले तर ती सिडकोची बिल्डिंग तोडून त्या ठिकाणी तुम्ही एखादा स्विमिंग पूल उभा कराल का? दुसऱ्या एखादी सुविधा निर्माण कराल का? ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी तुम्हाला जर हे करायची आहे, कुठल्या नागरिकांनी मागणी केली तर सिडकोनं प्रोसिजर अवलंबायला पाहिजे होती ना. या ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायला पाहिजे. त्या ग्रामपंचायतीचं व्हॅल्यू काय नाही. सिडको अरबपती आहे, ग्रामपंचायत गरीब आहे.
सर्व अधिकारी एकत्र होते. माझं म्हणणं आहे एमडीनी याच्यावरती मीटिंग लावली पाहिजे. आम्ही प्लॅनिंग वाल्यांकडे यायचो नाही, आम्ही इथंच बसू स्मशानभूमीवरती. आणि जर सिडको परत आली ना अशा कारवाईला, तर आम्ही मग आता या ठिकाणी सगळं मिळून असं काहीतरी करू का मग तुम्ही सगळं अख्खं प्रशासन घेऊन इथे या. असं नाही सर, प्लॅनिंग वाल्यांबरोबर नका बसू. प्लॅनिंग वाले मग हे सांगतायत इंजिनिअरिंग वाल्यांनी आम्हाला पत्र दिले. आम्हाला एकदा समोरासमोर बोलवा, आज बोलवा, आज येतो. सगळ्यांना एकत्र बोलवा. हा ठीक आहे ना, सांगा आम्हाला तुम्ही. पण आता वेगवेगळी चर्चा नको, एका ठिकाणी चर्चा करा ना. आम्ही बसतो 4 तास. उद्या शेवटी आम्हालाच उद्योगधंदा नाही, आम्हालाच शेवटी आमच्या प्रॉपर्ट्या सांभाळल्या पाहिजेत. सिडकोला त्याच्याशी घेणं देणं नाही, त्यामुळे आम्ही येऊन बसू 4 तास. पण सगळ्यांना एकत्र बसवा. एक मिनिट. तुम्ही द्याल ती तारीख ना. नाही रोज आम्हाला झोपून देत नाही. सांगताय प्लॅनिंग वाल्याच्यावर बसतो. फक्त प्लॅनिंग. ओके ओके बरं. ते प्लॅनिंग आणि इंजिनिअरिंग कसं वेगवेगळं आहे सर. ओके ओके चालेल, बोलतो मी. प्लॅनिंग इंजिनच्या बद्दल DRDAचा विषय काढला बघा. त्यांचं असं म्हणणं आहे की मीटिंगसाठी कॉल करतो सगळ्यांना. त्या संध्याकाळपर्यंत तर तुम्ही पत्र देतो सर. मग तुम्हाला सगळ्यांची मीटिंग अरेंज. आम्ही जे पत्र देतोय ते आमचा निषेध म्हणून देतोय. आजच्या कारवाईच्या अनुषंगाने मीटिंग तुम्ही लावणार. हो लावतो. संध्याकाळपर्यंत तुम्ही सर बोले संध्याकाळपर्यंत तुम्हाला कळवतो इंटरनल कुठची तारीख द्यायची. पत्र आम्ही आजच देतो. त्या दिवशी आम्हाला मीटिंग एमडींच्याकडेच पाहिजे. आम्हाला जॉईंट एमडींच्याकडे पण आम्हाला ते एमडींच्याकडे मीटिंग पत्र एमडीच्याच एमडीच्याच नाव आम्हाला त्यांच्याकडेच पाहिजे. कारण शेवटी फसवणूक ग्रामस्थांची सिडको प्रशासनानं केलेली आहे, कुठल्या अधिकाऱ्यानं केली त्याचं उत्तर एमडीने दिलं पाहिजे. एक दुसऱ्याला सांगेल, दुसरं तिसऱ्याला सांगेल. आणि मग तो अधिकारी सांगणार मला यांनी माहिती दिली, ते सांगणार मला यांनी माहिती दिली. माहिती सगळी जी आहे ती प्रॉपर द्यायची जबाबदारी ज्या माणसाची आहे त्याच्याशी आम्हाला बोलायचं. काही चर्चा झालेली पुढे काय ते आमदार एकटे. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय जयम म्हात्रे साहेब उपस्थित सर्व आपण या सर्व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असणारे सिडकोचे अधिकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे ACP सन्माननीय नेहुल साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार मंडळी. आज आपण खरं तर कोपर येथल्या गावाची पारंपरिक स्मशानभूमी जी सिडको अस्तित्वात यायच्या आधीपासून होती, सिडको आल्यानंतर सिडकोनं त्या स्मशानभूमीच्या परिसराला सेक्टर 9 असं नाव दिलं. सिडकोच्या सोयीसाठी, आमच्या सोयीसाठी नाही, ग्रामस्थांच्या सोयीसाठी नाही. त्याला सिडकोनं सेक्टर 9 असं नाव दिलं. आणि सेक्टर 9 मध्ये असलेली जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये या परिसरामधल्या अन्य सोयी सुविधा जर डेव्हलप करत असाल त्या ग्रामस्थांच्या जमिनीवरती करताय. त्यामुळे त्या ग्रामस्थांना सुद्धा सोयी सुविधा देणं या ग्रामस्थांना सोयी सुविधा देणं ही सिडकोची जबाबदारी आहे. असं सिडकोच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं या परिसरामध्ये आपण लोकनेते दिवा पाटील साहेब, त्याचबरोबर भगत साहेब आणि आपले नेते रामशेठ ठाकूर साहेब, जय म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे लढे वेळोवेळी आपण लढलो. याच ठिकाणी तारबाई फाट्यावरती सुद्धा सिडकोच्या विरोधामध्ये
घ्याव्या लागल्यात, जखमा घ्याव्या लागलेल्या आहेत. त्यानंतर सिडको प्रशासनाला जाग येऊन सिडकोनं लोकांच्या साठी सुविधा पुरवायला सुरुवात केली. या सुविधांपैकीच सुविधा म्हणजे स्मशानभूमी. स्मशानभूमीची दुरुस्ती, स्मशानभूमीमध्ये येणाऱ्या लोकांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा निर्माण करणं. या सुविधांचा भाग म्हणून आज जे सेक्टर 9 या ठिकाणी सिडकोच्या जी स्मशानभूमी आपली आहे आधीपासूनची, त्या स्मशानभूमीमध्ये आता आपण बसलेलो होतो त्या शेड सिडकोनं पैसे खर्च केला, कॉन्ट्रॅक्टर नेमला, त्यानंतर त्या सुविधा झालेल्या आहेत. या पद्धतीच्या ज्या वेळेला सुविधा सिडकोनं दिल्या, सिडकोच्या मनात आलं आणि सिडकोनं सुविधा दिल्या असं घडलेलं नाही. याच्यापूर्वी ग्रामपंचायतीनं सिडकोशी पत्रव्यवहार केला, एक पत्र दिलं आणि सिडकोनी मागणं मान्य केली असं कधीच घडलेलं नाही. वारंवार पत्रव्यवहार करावा लागतो, खेटे मारावे लागतात. एका ठिकाणी पत्र दिलं, मंजूर झालं, प्रत्येक टेबल टू टेबल ग्रामस्थांना त्या फायली फिरवाव्या लागतात. जे काही ज्या ठिकाणी पुजायचं ते पुजावं लागतं. त्याच्यानंतर अशा पद्धतीचे प्रस्ताव हे सिडकोच्याकडे मंजूर होत असतात. अशा वेळेला या सिडकोनं ग्रामपंचायतीच्या पत्रव्यवहारावरून या स्मशानभूमीचं काम केलेलं होतं. मग अचानकपणानं 4 सोसायट्या या कुठेतरी कोर्टात गेल्या आणि त्यांनी सांगितलं की ही स्मशानभूमी अनधिकृत आहे. कशावरून अनधिकृत आहे? जर ती अनधिकृत होती तर सिडकोनं खर्च का केला? आणि ही अनधिकृत असू द्या किंवा अधिकृत असू द्या, ग्रामपंचायतीची पत्रव्यवहार न करता सिडकोनं या तोडायचा निर्णय परस्परपणानं कसा काय घेऊन टाकला? आणि म्हणून या ठिकाणी ही जी स्मशानभूमी आहे, ही स्मशानभूमी 100% ही या गावाची परंपरागत अशा पद्धतीची स्मशानभूमी आहे. ज्या गव्हाण ग्रामपंचायतीच्या अंतर्गत कोपरगाव येतं, याच गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये शिवाजीनगरला स्मशानभूमी आहे. याच ठिकाणी शेलगर गावाची स्मशानभूमी आहे. गव्हाण गावामध्ये 3 स्मशानभूमी त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी बेलपाडा या ठिकाणी स्मशानभूमी आहे. या सगळ्या ठिकाणी सिडको आलेली आहे. मग केवळ कोणीतरी रहिवासी सांगतात, रहिवाशांशी केलेला विश्वासघात आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीचं आंदोलन करावं लागतंय. आणि म्हणून गेल्या सोमवारी अशा पद्धतीची कारवाई होणार होती. त्यावेळेला रामशेठ ठाकूर साहेब, जय माते साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सारी मंडळी जमलेला होता. आज पडत्या मुसळधार पावसामध्ये आपण त्या ठिकाणी जमलो. खरं तर आज त्या ठिकाणी दुर्दैवाची स्थिती आहे की काल आपल्या कोपर गावाचे माजी अध्यक्ष वसंतशेठ पाटील यांच्या पत्नी त्या ठिकाणी कैलासवासी यमुना वसंत पाटील या निर्वातल्या आणि त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत. याची माहिती खरं तर सिडकोला कालपासून होती आणि तरी सुद्धा आज या ठिकाणी ती स्मशानभूमी तोडायच्यासाठी सिडको पोलिसांकडे बंदोबस्त मागत होती. आपण सर्वजण निर्धारानं त्या ठिकाणी थांबून राहिलो आणि सिडकोच्या या अन्यायकारी आणि मुजोर अशा कारवाईचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी थांबलात. मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्या या निर्धारामुळं या ठिकाणी ग्रामस्थांची या ठिकाणी भूमिका ही सिडको आणि पोलीस प्रशासनाला कळलेली आहे. खरं तर सिडको प्रशासन हे लोकाभिमुख असतं. सिडको प्रशासन लोकांच्या हिताची काळजी घेणारं असतं तर त्यांनी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केला असता की अशा पद्धतीची मागणी होतीये, तुमचं म्हणणं काय? ग्रामपंचायतीनं ग्रामसभेच्या पुढे हा विषय ठेवला असता आणि या विषयावरती जो काय आहे तो निर्णय दिला असता. पण या सगळ्या प्रक्रियेला फाटा देऊन या अशा पद्धतीनं कारवाई करणं याचा अर्थ ग्रामस्थांवरती अन्याय करणं आणि ग्रामस्थांवरती खऱ्या अर्थानं शब्दशः वरवंट फिरवणं ग्रामस्थांच्या अधिकारावरती अशा पद्धतीची कृती सिडको सातत्याने करायला लागते. आज पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी पोलिसांनी आपल्यामध्ये चर्चा घडून आणण्याचा प्रयत्न केला, पण सिडकोचे हे अनधिकृत बांधकाम नियंत्रणवाले सांगतात आम्हाला इंजिनिअरिंगवाल्यांनी कळवलंय, कोणी सांगताय प्लॅनिंगवाल्यांचा निर्णय आहे. आमचं म्हणणं आहे की या सगळ्याच्या बाबतीमध्ये ज्यांनी अभ्यास केलाय, ज्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे, त्यांच्याशी आम्हाला चर्चा करायची आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची चर्चा
उद्या परवा लवकरात लवकर घडवून आणण्याचं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. पोलीस प्रशासनाच्या समोर ही सगळी चर्चा झालेली आहे. मी वारंवार सांगतो, करंजाडे या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं आदिवासी परंपरागत राहत होते, त्यांना तिथून उठवण्याचा प्रयत्न सिडको प्रशासनानं अगदी गेल्याच महिन्यामध्ये केलेला होता. आज प्रकल्पग्रस्त गावांच्या या ठिकाणी स्मशानभूमीवरती पुन्हा पुन्हा येत आहे. या अशा पद्धतीचं जर सिडको प्रशासनाचं वर्तन राहणार असेल तर सर्वसामान्य जनतेमध्ये असलेली जी भावना आहे की सिडको प्रशासन हे क्रूर कर्म आहे, तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही सुद्धा या ठिकाणी त्या भावनेच्या विरोधामध्ये आम्ही बोलू शकत नाही. याउलट प्रकल्पग्रस्तांची सर्वसामान्य जनतेची भावना कशी खरी आहे हे ठरवण्याचा प्रयत्न सिडकोचे अधिकारी करतायत आणि हे सिडकोचे अधिकारी या प्रकल्पग्रस्ताच्या भूमिकेला एका अर्थानं दुजोरा देत आहेत. अशा पद्धतीनं जर सिडको प्रशासन वागणार असेल तर याचा परिणाम सिडकोच्या या परिसरामध्ये होणाऱ्या प्रत्येक प्रकल्पावरती होईल. केवळ आम्ही आपलं इथं प्रतिकात्मक आणि प्रतिकारात्मक स्मशानभूमीचं आंदोलन आहे, मग आता स्मशानभूमीवर जाऊन बसूया. आपण सगळी मंडळी आपापल्या हातातले कामधंदे टाकून आल्या. इथं आमच्या या ठिकाणी आया बहिणी आहेत, घराचं दुःख आहे, घरातली नातेवाईक आज मरण पावली आहे, तर त्या ठिकाणी प्रथेप्रमाणे सांत्वनासाठी त्यांच्या घरी बसलं पाहिजे. त्या उलट क्लेशानं पेटून उठून त्या आया बहिणींना इथं या पडत्या पावसामध्ये भिजत त्या स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी अस्वच्छ ठिकाणी बसून आता चालत चालत आपण त्या स्मशानभूमीपासून इथपर्यंत या सगळ्या आपल्या बहिणी आलेल्या आहेत. हे सारखं वारंवार जर घडत राहिलं तर प्रकल्पग्रस्तांच्या ग्रामस्थांच्या असंतोषाचा स्फोट हा झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला सिडको प्रशासन पूर्णपणानं जबाबदार असेल याची सिडको प्रशासनानं जाणीव किमान ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये केवळ तुम्ही याल कारवाईला इथं विरोध करायला थांबणार नाही तर सिडकोच्या मुळावरती घाव घालण्यासाठी सुद्धा ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त कमी करणार नाही. याचे आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या समोर सिडको प्रशासनाला या ठिकाणी ताकीद देतो. आम्हाला सर्व नेत्यांच्या वतीनं या पुढच्या कालावधीमध्ये सिडको या पद्धतीनं वागेल तर आम्हाला जशाच तसं असं उत्तर देण्याच्या पलीकडं आम्हाला पर्याय नाही याची या ठिकाणी जाणीव ठेवली पाहिजे. पोलीस प्रशासनानं आज या ठिकाणी कुठलाही संघर्ष होऊ नये याची भूमिका घेतली, पण संघर्ष होऊ नये याची भूमिका घेतली जात असताना पोलीस प्रशासनानं केवळ आला प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करू नये. पोलीस प्रशासनानं या सगळ्या परिसरामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका काय आहे, त्या ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी याचं सिडको नुकसान करायला मागते. ती प्रॉपर्टी ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता किंवा न जुमानता जर अशा पद्धतीनं करत असेल तर याच्या पुढे पोलीस प्रशासनानं सुद्धा नियमानुसार काम केलं पाहिजे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. यापुढे जर पोलीस प्रशासन जर तसं करणार नसेल तर शेवटी लोकांच्या संघर्षाला आपल्यालाही तोंड द्यावं लागेल. ते द्यायचं का ते तुम्ही ठरवावं. सिडको प्रशासनाकडून निरोप आला की आम्ही आपल्याला कळवू आणि त्यावेळेला सिडको प्रशासनाबरोबर चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी आपला वेळ दवडून जे सगळेजण आले आपल्या सगळ्यांना आम्ही कळवू. त्यावेळेला आपण सिडको भवन या ठिकाणी यावं असं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. इतक्या पडत्या पावसात आपलं दुःख विसरून देखील आपण सारी मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल आलेल्या आपल्या माननीय नेत्यांचं आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आजचं आंदोलन आपलं थांबलं. पुन्हा सिडकोच्या प्रशासनावर चर्चा करून योग्य ती दिशा आपण सगळे आपल्या नेत्यांच्या बरोबर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवू इतकंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांचं आणि पोलीस प्रशासनानं आज या ठिकाणी जे आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.